नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लॉजिकल रिझनिंगचा आपण काय बघत आहोत. MS सेट तुमचे जे प्रीवियस इयरचे क्वेश्चन्स आहेत तर ते प्रीवियस इयरचे क्वेश्चन्स आपण काय बघणार आहोत. लॉजिकल रिझनिंग त्याच्यातला जो कंटेंट आहे त्या लॉजिकल रिझनिंगचे आपण सगळे PYQ मित्रांनो आतापर्यंत घेतलेले आहेत. हा शेवटचं लेक्चर आहे आपलं. सगळे PYQ आपण आतापर्यंत हे जर लेक्चर संपलं आपलं तर याचा अर्थ आपण सगळे PYQ आतापर्यंतचे आलेले सगळे कव्हर केले आहेत. ठीक आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये पण आपण काय करतो, लॉजिकल रिझनिंगचा चौथा पार्ट आपण घेत आहोत. ऑलरेडी 3 पार्ट आपण घेतलेले आहेत. चौथ्या पार्टमध्ये उरलेले क्वेश्चन्स घेऊया. काही डाऊट असेल तर सांगत चला, कमेंट करत चला. आणि लॉजिकल रिझनिंगमध्ये सोपे क्वेश्चन असतात. फक्त काय की तुमचं लॉजिक कितपत हे झालेलं आहे, म्हणजे तुमचं लॉजिक कितपत वर्क करत आहे किंवा किती लेवलचं तुमचं लॉजिक आहे ते तुम्हाला त्यांना ह्याच्यातून चेक करत असतं. त्यामुळे क्वेश्चन जर तुम्हाला समजले तर त्या हिशोबाने तुम्ही त्या सगळ्या गोष्टी बघू शकतात. ठीक आहे. तर बघा क्वेश्चन काय दिलं बघा. खालीलपैकी कोणता पर्याय इतरांपेक्षा वेगळा आहे किंवा विच वन इज द ऑड मॅन आउट. ह्याच्यापैकी वेगळा क्वेश्चन कोणता आहे किंवा कोणता वेगळा क्वेश्चन आहे हा विचारलेला आहे. तर पहिल्यांदा बघा काय दिलं आपल्याला, FEG TSU NML RQS. तर कोणता पर्याय वेगळा आहे. आता FEG कडे तुम्ही जर बघितलं मित्रांनो, बघा FEG जर याच्याकडे बघितलं तर तुम्ही ABCD म्हटल्यानंतर बघा पहिल्यांदा अक्षर कोणतं येतं, ABCDE. हे अक्षर म्हणजे मधला अक्षर 1 नंबर, E F 2 नंबर आणि G. म्हणजे सगळ्यात पहिले मधला अक्षर पाहिजे, नंतर लेफ्ट हँड साईड पाहिजे आणि नंतर राईट हँड साईड पाहिजे, असं दिलेलं आहे सिक्वेन्स. मग EFG. आता TSU मध्ये होतं का तसं बरं बघा, PQRS STU बरोबर आहे, हे पण होतं. आता NML बघा, NML. आता ABCDEFGHIJK L मध्ये पाहिजे, L नंतर पाहिजे M आणि नंतर पाहिजे N, असं पाहिजे होतं. पण हे कसं आहे, हे तसं नाही आहे. इथं LMN म्हणजे हा 1, हा 2, हा 3 आहे. म्हणजे हा पर्याय वेगळा आहे. बरोबर आहे. त्याच्याऐवजी असं पाहिजे होतं, म्हणजे हा पर्याय वेगळा आहे. तर हेच उत्तर असणार आहे. पण तरी खालचं चेक करूया. RQS ABCDEFGHIJK LMNO PQ QRS. बघा 1 2 3 1 2 3 सगळंच आहे. फक्त हे 1 2 3 असं आहे, म्हणजे ऑड मॅन आउट किंवा वेगळा पर्याय क्रमांक 3 NML आहे. कसं ओळखलं आपण ABCD जर म्हणत गेलो व्यवस्थित सिक्वेन्सनं तर सेंटरचा जो आहे तो पहिला अक्षर, नंतर बाजूचं दुसरं अक्षर आणि त्याच्यानंतर तिसरं अक्षर, असे सिक्वेन्स पाहिजे. तर ही सिक्वेन्स थोडी वेगळी आहे, त्यामुळे हा पर्याय चुकीचा आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. पुढचा क्वेश्चन काय दिला बघा. 5 खेळाडू PQRST एका टेबलाभोवती पत्ते खेळत आहेत. ठीक आहे. आता हा टेबल आहे, 5 जण, 1 2 3 4 5 खेळाडू टेबलाभोवती पत्ते खेळत आहे. मग आता आपण जर पत्ते खेळत असलो, समजा मित्र असले किंवा आपण बसलो एखाद्या डायनिंग टेबलवरती बसलो, तर आपलं तोंड कुठं असतं बरं, टुवर्ड्स सेंटर किंवा सेंटरच्या साईड, म्हणजे सेंटरकडे बघत असतो आपण. म्हणजे सगळ्यांचे तोंड कुठे मित्रांनो, सगळ्यांच्या तोंडाचे डायरेक्शन इथं ह्या साईडला असे आतमध्ये या साईडला आहेत. बरोबर. समजा इथं सगळ्यांची तोंड आहेत ह्या साईडला, जो ॲरो केलाय मी, बाण काढलाय, त्यांचे तोंड आहेत तिकडं. आता ह्यांचं म्हणणं काय बघा, P हा Qच्या डाव्या बाजूला बसला आहे. P हा Qच्या, आता Q आहे, Qचं तोंड तिकडे आहे समजा आतमधल्या साईडला आहे. तिची डावी बाजू कोणती होणार आहे, ही त्याची लेफ्ट हँड साईड Qची, ही त्याची लेफ्ट हँड साईड बघा, आणि ही त्याची राईट हँड साईड आहे. मग P हा Qच्या डाव्या बाजूला बसलेला आहे, Qच्या डाव्या बाजूला बसलेला आहे. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे. परंतु तो Tचा शेजारी नाही, म्हणजे इथं T नाही बरं का. Tची पोझिशन इथं किंवा इथं असू शकते. बघा P हा Qच्या बाजूला आहे, परंतु तो Tचा शेजारी नाही, म्हणजे T इथं नसणार आहे. Tचे 2 पोझिशन असणार आहे. ठीक आहे, एवढं समजलं आपल्याला. इथं ऑर्डर साईडला येतो असं, T इथं नाहीये, इथं नाहीये. ठीक आहे. S हा Rच्या उजव्या बाजूला बसला आहे असून तो Qचा शेजारी नाही. S हा Rच्या उजव्या बाजूला बसला आहे. S इथं जर S लिहू शकतो का नाही, इथं पण काय S इथं येणार नाही. का बरं, S हा Rच्या उजव्या बाजूला आहे पण Qचा शेजारी नाही. S हा Qचा शेजारी नाही, म्हणजे S हा Rच्या उजव्या बाजूला आहे. अजून एक स्टेटमेंट काय दिलं, T हा Qच्या उजव्या बाजू बसला आहे. T हा Qची उजवी बाजू, म्हणजे इथं T आलं मित्रांनो. बघा Qची उजवी बाजू हे T आलं. बरोबर. Qची उजवी बाजू हे T आलं. त्यांनी काय सांगितलं, T हा Qच्या उजव्या बाजूस बसला आहे. हे समजलं आपल्याला इथपर्यंत. S हा Rच्या उजव्या बाजूला असून Qचा शेजारी नाही. S हा Rच्या उजव्या बाजूला, आता R आहे, Rचं सॉरी इथं R इथं पाहिजे, कारण Rच्या उजवी बाजू ही येते. Rच्या उजव्या बाजूला, Rचं आतमध्ये डायरेक्शन तोंड आहे, उजव्या हाताला इथं ही जागा आहे, आणि Rच्या डाव्या बाजूला कोणी T आहे. म्हणजे S हा Rच्या उजव्या हाताला बसलेला आहे आणि तो Qच्या शेजारी नाहीये. S हा Qच्या शेजारी आहे का नाहीये, बरोबर आहे.
आता एवढ्या सगळ्या गोष्टी आपण मांडलेल्या आहेत. तर यशच्या उजव्या बाजूस कोण आहे? आता यशची लेफ्ट हँड साईड ही झाली, यशची राईट हँड साईड ही झाली. बघा यश असा बसलेला आतमध्ये. यशची राईट हँड साईड म्हणजे यशच्या उजव्या बाजूस कोण बसलेला आहे मित्रांनो? पी बसलेला आहे. पर्याय क्रमांक दुसरा, यशच्या उजव्या बाजूस पी आलेला आहे किंवा पी बसलेला आहे. ही डायग्राम कशी काढायची समजलं पाहिजे तुम्हाला, त्याच्यावरती सगळ्या गोष्टी कॉन्सन्ट्रेट आहेत. नाही समजली तर परत एकदा पॉज करून किंवा रिवाइंड करून बघा, ऑटोमॅटिकली समजून जाईल. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन बघूया. खालीलपैकी कोणता पर्याय दिलेली अक्षर श्रेणी पूर्ण करेल? आता परत बघा, सिरीज दिलेली आपल्याला EGF IKJ कॉमा QSR आणि इथं UWV. आता EGF आता ABCD म्हणा, ABCDE. E 1 नंबर, 2 नंबर F, 3 नंबर मधला EFG नंतर H सोडून द्यायचा, नंतर IJK. बघा कसं केलं त्यांनी, एक पहिला अक्षर नंतर शेवटचा अक्षर आणि मधला अक्षर अशी सिरीज आहे. आता IJK नंतर L सोडून द्यायचा, नंतर ABCDEFGHIJKL MNO. पण MNO कसा लिहायचा? पहिल्यांदा M लिहायचा, नंतर इकडं N लिहायचा आणि मध्यभागी O लिहायचा. कसं? MNO. तर आपलं उत्तर पाहिजे MON. आपलं उत्तर पाहिजे MON. आहे का? पर्याय क्रमांक पहिला. परत MON नंतर JKLMNO. O नंतर P सोडून द्यायचा, नंतर QRS आहे का? बघा आहे, जे की आपण केलेलं आहे. म्हणजे आपण जे सिक्वेन्स बघितला, पहिला अक्षर, शेवटचा अक्षर आणि मधला अक्षर, असा सिक्वेन्स आपण लिहू शकतो. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. LMNPQ एका चाचणी परीक्षेला बसले. किती आहे? 5 जण आहेत. LMNPQ. M ला P पेक्षा अधिक गुण मिळाले. बघा, M ला P पेक्षा अधिक गुण मिळाले, परंतु L आणि N पेक्षा कमी मिळाले. ठीक आहे, L आणि N पेक्षा कमी गुण मिळाले. L ला N पेक्षा अधिक गुण मिळाले. वाटलंच तर परत एकदा लिहितो आता मी. हां, परत एकदा घेऊ, जागा पुरलेली, बाकी काही प्रॉब्लेम नाही. बघा, हा इथे लिहितो. बघा, M ला P पेक्षा अधिक गुण मिळाले. ग्रेटर दॅन दाखवला, चिन्ह दाखवले. M ला P पेक्षा अधिक गुण मिळाले, परंतु L आणि N पेक्षा कमी मिळाले. म्हणजे M च्या अगोदर L आणि N पाहिजे, हे समजलं आपल्याला. समजते इथपर्यंत? M ला P पेक्षा अधिक गुण मिळाले, परंतु L आणि N पेक्षा कमी गुण मिळाले, हे आपल्याला सांगायचे त्यांना. L ला N पेक्षा अधिक गुण मिळाले. बघा, L ला N पेक्षा अधिक गुण मिळाले, आणि M ला P पेक्षा मिळाले, पण L आणि N पेक्षा कमी गुण मिळाले. कोणाला? M ला L आणि N पेक्षा कमी मिळाले, पण ह्या दोघांमध्ये जास्त कोणाला आहे? तर L ला N पेक्षा अधिक गुण मिळाले. त्यामुळे मी असं लिहित गेलोय. ठीक आहे, P ला Q पेक्षा चांगले गुण मिळाले. म्हणजे P हा Qच्या अगोदर पाहिजे. त्यांच्या गुणांचा विचार करता खालीलपैकी कोणता पर्याय उतरता म्हणजे सगळ्यात जास्त गुण असलेला वरती, नंतर कमी गुण असलेला, असं सांगायचं आपल्याला. मग सगळ्यात जास्त कोणाला मिळाले? N ला. सगळ्यात कमी कोणाला मिळाले? Q ला. पर्याय क्रमांक एकच आहे, पहिलाच. सगळ्यात जास्त L नंतर Q, किंवा LNMPQ. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर आलेलं आहे. प्रश्न काय दिलाय, काय म्हणणं आहे, एकदम व्यवस्थितरित्या बघा आणि सॉल्व्ह करत चला. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन. पुढील विधानांच्या आधारे खालील निष्कर्ष काढा. काही नेते बुद्धिवान आहेत. बघा, हे नेते आहेत, काही नेते बुद्धिवान आहेत. काही नेते, हे सगळ्या नेत्यांचा संच आहे. बघा, मग ते दिसते, हे नेते, हा सगळे नेत्यांचा संच आहे आणि हा बुद्धिवान लोकांचा संच आहे. तर काही ह्याच्यातले, म्हणजे हा जो कॉमन रिजन आहे ना, हा कॉमन रिजन, तर हे बुद्धिवान नेते आहेत. काही नेते बुद्धिवान आहेत. सर्व व्यवस्थापक बुद्धिवान आहेत. बघा, सर्व व्यवस्थापक बुद्धिवान आहेत. मग हे असं येणार, हे मधला संच कोणाचा आहे? व्यवस्थापकचा आहे. सर्व व्यवस्थापक बुद्धिवान आहेत.
तर याचा अर्थ काय, सर्व नेते बुद्धिमान आहेत. सर्व नेते बुद्धिमान आहेत कसं काय होणार मित्रांनो, त्यांनी काय सांगितलं आपल्याला, काही नेते बुद्धिमान आहेत. याचा अर्थ सर्व बुद्धिमान आहेत का, नाही, नेत्यांमधले काही काय आहेत, बुद्धिमान आहेत, नेत्यांमधले काही बुद्धिमान आहेत. मग सर्व नेते बुद्धिमान आहे स्टेटमेंट काय आहे, चुकीचं आहे. काही व्यवस्थापक बुद्धिमान आहेत, आता त्यांनी काय सांगितलं आपल्याला, सर्व व्यवस्थापक बुद्धिमान आहेत. मग काही व्यवस्थापक बुद्धिमान कसं काय म्हणणार, नाही, सर्व असल्यानंतर सर्वच बुद्धिमान आहेत, काहींचा संबंधच नाहीये. म्हणजे 100 पैकी 100 बुद्धिमान आहेत आहेतच व्यवस्थापक, मग त्याच्यातले 50 व्यवस्थापक बुद्धिमान आहेत बाकीचे नाही, असं सांगितलं का त्यांनी, नाही. स्टेटमेंट काय, विधान काय पहिलं, की काही नाही, सर्व व्यवस्थापक बुद्धिमान आहेत. मग काही व्यवस्थापक बुद्धिमान आहेत आपण म्हणू शकतो का, नाही. मग त्यामुळं निष्कर्ष 2 सुद्धा चुकीचा आहे किंवा निष्कर्ष 2 चुकलेला आहे. त्यामुळं एकही निष्कर्ष 1 व 2 दोन्हीही नाही, दोन्हीही निष्कर्ष किंवा बोथ 1 and 2 डू नॉट फॉलो, 1 and 2 कोणीही फॉलो करत नाही, 1 and 2 डू नॉट फॉलो. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन, पुढील विधानांच्या आधारे खालीलपैकी कोणते निष्कर्ष काढता येईल. बघा, सर्व वाहक शूर आहेत, किंवा इंग्लिशमध्ये ऑल टायगर्स आर ब्रेव, इथं काढतो ऑल टायगर, हे टायगर आहे आणि हेच काय बी, ऑल टायगर आर ब्रेव. सम ब्रेव ॲनिमल्स आर काइंड, सम ब्रेव ॲनिमल्स, आता बघा ऑल टायगर्स आर ब्रेव, सम ब्रेव ॲनिमल्स, सम ब्रेव ॲनिमल्स आर काइंड, सम ब्रेव ॲनिमल्स आर काइंड. आता हा होणार काइंडचा. काही ब्रेव ॲनिमल्स हे काय आहेत, काइंड आहेत किंवा दयाळू आहेत. दुसरं काय म्हणतात त्यांचं, काही शूर प्राणी, काही शूर प्राणी, बघा ऑल टायगर आर ब्रेव, आणि काही ब्रेव हे काय आहेत, शूर, काही शूर प्राणी दयाळू आहेत, काही शूर प्राणी, शूर म्हणजे काय ब्रेव, काही शूर प्राणी हे दयाळू आहेत. ठीक आहे. तर उत्तर प्रश्न हे काय दिला निष्कर्ष, काही वाघ दयाळू आहेत. बघा, काही वाघ टायगर दयाळू आहेत का, आहे, यस, काही वाघ दयाळू आहेत. आणि टॉम इज अ टायगर, टॉम काय आहे, टॉम दिले, टॉम हा वाघ आहे म्हणून तो शूर आहे. त्यांनी काय सांगितलं, सर्व टायगर ब्रेव आहे. मग याचा अर्थ काय झाला, टॉम हा टायगर आहे, म्हणजे याचा अर्थ काय झाला, टॉम सुद्धा ब्रेव आहे. मग हे स्टेटमेंट सुद्धा काय बरोबर आहे. मग काय उत्तर आपलं 1 आणि 2 दोन्हीही बरोबर आहे. 1 आणि 2 किंवा बोथ 1 and 2 फॉलोज, बोथ 1 and 2 फॉलोज. त्यांनी काय सांगितलं, सगळे टायगर वाघ आहेत, सॉरी सगळे टायगर ब्रेव आहेत. मग टॉम काय आहे, टायगर आहे, मग इनडायरेक्टली काय होणार, तो ब्रेवच असणार. समजा आपण काय म्हणलो, ह्या शाळेतले सर्व मुले हुशार आहेत, बरोबर आहे. समजा XYZ शाळा आहे, XYZ शाळेमधले सर्व मुले हुशार आहेत. मग समजा अजय नावाचा विद्यार्थी, अजय हा XYZ शाळेत आहे, याचा अर्थ काय, अजय हुशार आहे का, यस, कारण त्या शाळेतले सर्व मुलं हुशार आहेत म्हणून अजय सुद्धा 100% हुशार आहे. म्हणजे हे स्टेटमेंट आपल्याला बनवता आलं पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट, मोहिनी, नंदा, सीमा, अनिशा आणि संगीता एका धावण्याच्या स्पर्धेत सहभागी घेत आहेत किंवा भाग घेत आहेत. स्पर्धा संपण्याच्या वेळेस सीमा नंदाच्या पुढे होती. बघा, स्पर्धा संपण्याच्या वेळेस सीमा ही काय होते, नंदाच्या पुढे होती. ठीक आहे. सीमा ही नंदाच्या अगोदर होती, परंतु अनिशाच्या मागे होती. सीमा काय होती मित्रांनो, अनिशाच्या मागे होती. सीमा नंदाच्या पुढे होती पण अनिशाच्या मागे होती. मोहिनी सर्वांच्या मागे होती, मोहिनी सर्वांच्या मागे होती. ठीक आहे. संगीता सीमाच्या पुढे होती, संगीता सीमाच्या पुढे होती, संगीता सीमाच्या पुढे होती. आता तुम्ही म्हणताल की संगीता तुम्ही वरती बोलू शकतात, पण त्यांनी काय सांगितलं बघा, नंदाच्या पुढे परंतु अनिशाच्या मागे होती. संगीता सीमाच्या पुढे होती ना, संगीता काय सीमाच्या लगेच पुढे, मग अशी सिरीज झाली. तर स्पर्धा संपताना पहिल्या तिघी कोण असतील, तर मग कोण कोण आहे, अनिशा, संगीता, सीमा. आहे का ऑप्शन, अनिशा, संगीता, सीमा. बघा, अनिशा, संगीता, सीमा. मोहिनी काय सांगितलं त्यांनी, सर्वांच्या मागे होती. मोहिनी सर्वांच्या मागे होती याचा अर्थ काय, हे ऑप्शन तर डायरेक्ट मोहिनी असलेलं ऑप्शन काढून टाका तुम्ही डायरेक्टली. ठीक आहे. डायरेक्टली अनिशा, संगीता आणि सीमा. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन, खालीलपैकी कोणता पर्याय दिलेली अक्षर श्रेणी पूर्ण करेल. आता लिहून काढतो, HIG, LMK, इथं डॅश 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 TUS आणि XYW. आता बघा, ABCD येते आपल्याला, ABCDEFGHI, GHI, जे सोडून द्यायचं, जे सोडून द्यायचं, जे KLM, N सोडून द्यायचं, N सोडून द्यायचं, N.
एन सोडून दिल्यानंतर मित्रांनो OPQ पाहिजे. मग O कुठे येणार इथं, P कुठे येणार इथं आणि Q कुठे येणार इथं. का बरं 1 2 3 आपला पर्याय काय OPQ. नंतर इथं बघा चेक करायचं का करू शकतो. OPQ R सोडून द्या, R सोडून दिलं मी इथलं R सोडून दिलं, R सोडून द्या PQ R STU मग STU TU S होतं का बघा. म्हणजे PQO आपलं उत्तर पाहिजे. PQO तुम्ही म्हणता हे काय ते काय, मी पुढचं कसं काढायचं ते सांगितलं तुम्हाला. आपलं उत्तर इथं आलं, आपण स्टॉप व्हायचं, उत्तर चेक करायचं, तिथं टिक करायचं आणि पुढे जायचं, दुसरीकडे टाइमपास करायचं नाही. पण पुढचं सिक्वेन्स बरोबर आहे का हे चेक करायसाठी तुम्हाला मी सांगितलं. समजलं. इथे लिहून घ्यायचं असं 1 2 3 असं सिक्वेन्स लिहून घ्यायचा, मग समजतं आपल्याला. बघा 1 2 3 ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, खालील पैकी कोणता पर्याय फळे, आंबे आणि हापूस याच्यातला फरक दाखवतो. आता मला सांगा फळे म्हणजे काय बरं, खूप मोठा संच येईल फळ्यामध्ये. मग इथं कोण येईल, आंबा येईल, चिकू येईल, केळी येईल, द्राक्षे येईल, टरबूज, फणस, काय काय सगळे फळं येणार, अंगूर काय काय किंवा जांभूळ वगैरे सगळे, पेरू सगळे फळं येणार. ठीक आहे. मग आंबा कुठतरी इथे एका साईडला असणार. ठीक आहे आंबा. मग मला सांगा आंबामध्ये फळे या, हा संच मित्रांनो बाहेरचा फळांचा आहे, हा संच आहे मित्रांनो, हा संच आहे आपला आंब्याचा संच आहे. आता मला सांगा हापूस कोण आहे, हापूस आंबा आहे. मग हापूस आंब्यामध्ये पण खूप सारे आहेत, रत्नागिरी हापूस, देवगड हापूस, हे हापूस, लंगडी, पायऱ्या, काय काय वेगवेगळे नाव आहेत, त्याचे खूप सारे नाव आहेत. मग याचा अर्थ आंबा, आंब्याचा घटक उपघटक कोण असणार आहे हापूस. तर मग इथं अजून आतमध्ये कोण येणार आहे, हा तुमचा संच असणार आहे हापूस आंब्याचा. मग आंब्यामध्ये परत हा वेगळे रत्नागिरी आंबे, देवगड आंबे, हे आंबे, ते आंबे. त्याच्यामुळे आपली डायग्राम काय मित्रांनो 1 2 आणि 3 अशी आपली डायग्राम तयार होणार आहे. कुठे पर्याय क्रमांक 1 मध्ये, पर्याय क्रमांक 1 मध्ये. हे काय दाखवलं 3 टिंब, जसं हापूसचं एक गोल आहे, अजून एकाचं कोणाच तरी वेगळं गोल, अजून एकाचं कोणाच तरी, कारण आंब्याचे खूप सारे प्रकार आहे. मग आंब्यामधला हापूस हा एक प्रकार आहे, तो आतमध्ये आंब्याच्या आतमध्ये समाविष्ट असणार आहे. कारण हापूस हा शब्द आपण आंब्यालाच वापरतो. द्राक्षे हापूस असतात का, केळी हापूस असते का, नाही. मग आंब्याच्या आतमध्येच हापूस हा आला पाहिजे म्हणून ते सर्कल आतमध्ये काढलेलं आहे. ठीक आहे, आतमध्ये काढलेलं आहे. ठीक आहे. तर मित्रांनो लॉजिकल रिझनिंगचे आपण इथं आपण सर्व प्रश्न आतापर्यंत MH सेट या एक्झाममध्ये जेवढे PYQ आलेले होते ते सर्वचे सर्व आपण कव्हर केलेले आहे. एकदम इन डिटेल सांगितलेलं आहे. ह्याच धर्तीवरती प्रश्न येणार आहे. एकदम सोपा पेपर आहे मित्रांनो. पेपर 1ला कधी घाबरायचं नाही. पेपर 1 जर ज्याचं चांगलं आहे त्याचं एक 100% सेट तो निघणार किंवा 100% त्याचा अभ्यास चांगला झाला असतो. कारण तुमचं थिंकिंग वाढतं, लॉजिकली तुम्ही विचार करायला विचार तुमची शक्ती वाढते, सगळ्या गोष्टी तुम्हाला चांगल्या प्रकारचे समजतात. त्यामुळं असं नाही की हे चांगलं पडलं म्हणजे तिकडे आवड जाणार, असं नाही. तुमचा मेन पेपर सेट पेपर 1 आहे. पेपर 1 चांगला करा, अभ्यास करा. काही डाऊट असेल तर विचारा, कमेंट करा. नंबर दिलेला आहे त्याला कॉल करा. आपले चॅनल कसं वाटलं त्याच्यावर सबस्क्राईब करा, कमेंट करा. आणि ही जी सिरीज सुरू केली आहे जर चांगली वाटत असेल तर प्लीज अवश्य कमेंट करा, मित्रांनो शेअर करा. जेणेकरून काय होतं की आमचेसुद्धा प्रोत्साहन वाढतं आणि आम्हालासुद्धा की बाकीचे लेक्चर बनवण्यासाठी किंवा की ठीक आहे आपण उपक्रम राबवतोय, मुलांना आवडलेल्या विद्यार्थ्यांना फायदा होतोय हे आम्हाला पण समजतं. पण कधी समजणार की जेव्हा तुम्ही कमेंट करताल किंवा सांगताल. ठीक आहे, आज इथं थांबूया, पुन्हा भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. ओके, थँक्यू.